तर नमस्कार मित्रांनो, मी धीरज. मी राज दळवी. मी गोपाळ शिंदे. मी तनुज घरात. मी यश ड्रायव्हर. तर आज आम्ही कॉलेजमध्येच आहोत. आजचा ब्लॉग असा असणार आहे की आम्ही आमच्या कॉलेजबद्दल तुम्हाला दाखवणार आहोत, थोडी माहिती देणार आहोत. हे कॉलेज तळोजामध्ये लोकेटेड आहे. इथे कॉलेजमध्ये यायचं असेल तर पेंदर स्टेशन, मेट्रो स्टेशन बाजूलाच आहे, जे की बस स्टॉप पण आहे. बस स्टॉप पण आहे, जे की 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. तिथून कॉलेजमध्ये यायला 5 ते 6 मिनिटं फक्त लागतात. तर हे आमचं कॉलेज आहे बघा. हे बघा, हे आमचं कॉलेज आहे. एकूणच हा व्हिडिओ कॉलेज टूर असा असणार आहे. हा, एक कॉलेजचे आमचे बोलतात ना, पूर्ण कॉलेजचा टूर देणार आम्ही. आमचं कॉलेज कसं आहे. हा, तर पहिली गोष्ट म्हणजे गाईज, हा कॉलेजचा एंट्रन्स आहे. इथून कॉलेजची एंट्री सुरू होते. फार्मसी, डिप्लोमा इन फार्मसी, बॅचलर इन फार्मसी, लॉ, नर्सिंग, नर्सिंग, फिजिओथेरपी असे कोर्सेस अवेलेबल आहेत. हा. हे सगळे कोर्सेस अवेलेबल आहेत. तर तुम्हाला नेतो आता कॉलेजमध्ये सुद्धा. कॉलेज आहे. हे आमचं कॉलेज एरिया. हा मित्रांनो, कॉलेजचा आमचे वेटिंग एरिया आहे. तिथून आतमध्ये फॅकल्टीचा स्टाफ चालू आहे. फॅकल्टी स्टाफ शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि तिकडं देवांचे फोटो आहेत. ते टाकतो. या इकडं. मित्रांनो, कॉलेजचा हा वाला जो एरिया आहे तो लॉसाठी आहे. हा वाला जो एरिया आहे तिथे सगळा कॉलेजचे फॅकल्टी स्टाफ असतो आणि वरती आमचे क्लासरूम्स आहेत. तर मित्रांनो, आता आपण फर्स्ट फ्लोअरला जसं वर आलो त्याच्यानंतर जेव्हा आपण पायऱ्यांवर जाऊ त्याच्यानंतर तिथं आपल्याला हा नेव्हिगेशनचा फर्स्ट फ्लोअरचा मॅप दिसेल, ज्याच्यामध्ये आपण कुठे कुठे काय काय आहे ते बघू शकतो. त्यामध्ये आता आपण सध्या लायब्ररी बघणार आहोत. तर चला आपण लायब्ररीत जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये. ही लायब्ररी 7 नंबरचं हे तर यामध्ये आपण आता लायब्ररी बघतोय. ते आपण बघू शकतो. तर नीट अँड क्लीन सगळी लायब्ररी आहे, ज्याच्यामध्ये खूप सारे पुस्तकं आहेत जे आपण वापरू शकतो, ज्याच्याने तुम्ही स्टडी वगैरे करू शकता. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलंच असेल, लायब्ररी तुम्हाला दाखवली गोपालने. लायब्ररीच्या जस्ट समोर कम्प्युटर लॅब आहे. आता तुम्हाला आम्ही कम्प्युटर लॅबमध्ये दाखवू कम्प्युटर कसे कसे काय आहेत कॉलेजचे. चला या. सगळे कम्प्युटर वर्किंग आहेत. आपण आताच कम्प्युटर रूम जस्ट बघितला. कम्प्युटर रूम बघितल्यानंतर आता आपल्या जस्ट त्याच्या बाजूला आपला ऑडिटोरियम आहे बीके पाटीलचा. तर तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे आपला ऑडिटोरियम आहे. आणि आताच आपले सगळे इव्हेंट्स वगैरे होतात. तर गाईज, कॉलेजचे जे काही इव्हेंट्स असतात, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर किंवा लॉ झाले किंवा जेवढे कॉलेजमध्ये डिपार्टमेंट आहेत, तर कॉलेजमध्ये सगळ्यांचे इव्हेंट्स ह्याच ऑडिटोरियममध्ये होतात. दाखव. तर मित्रांनो, आता आपण कालचा फर्स्ट फ्लोअर कव्हर केलेला आहे आणि आता आपण आलोय सेकंड फ्लोअरवर, ज्यामध्ये आपण या नेव्हिगेशन मॅपमध्ये बघू शकतो की सेकंड फ्लोअरमध्ये आपले फक्त क्लासरूम्स आणि जे काही लॅब्स आहेत ते आहेत. ते आता आपण बघणार आहोत, क्लासरूम आणि आपले लॅब्स. तर चला आपण बघूयात. आता आपण आलो आहे सेकंड फ्लोअरवर. आता आपण बघणार आहे फार्माकोलॉजी लॅब स्लॅश HAP लॅब, जी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट असतं फार्मसीमध्ये. तर चला. तर मित्रांनो, सेकंड फ्लोअरवरची जी आमची दुसरी लॅब आहे, जी सुटिक्सची लॅब आहे. बाजूलाच आमची HAPची लॅब होती, जी फार्माकोलॉजी म्हणून ओळखली जाते. आता आपण सुटिक्स लॅबमध्ये बघू काय काय आहे. या. इथं सगळे केमिकल आहेत. तर मित्रांनो, बघू शकता हे सगळे केमिकल्स आम्ही यूज करतो जेव्हा आमचे प्रॅक्टिकल चालू असतात. सो गाईज, आपण आता फार्माकोलॉजी लॅबमध्ये आलेलो आहे. तर आपण इथं बघू शकतो की आपल्याकडे बऱ्याच टाईपचे मशीन्स वगैरे आहेत, जे की आपण आपल्या एक्सपेरिमेंट्स लॅबमध्ये आपण प्रोसिजर करतो त्यासाठी यूज केलेले असतात. तर तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे मशीन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत आपला क्लासरूम, ज्याच्यामध्ये आपले लेक्चर्स वगैरे होतात. तर आपण आता बघूया हा क्लासरूम आपला. चला. आपला इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे, ज्याच्यावर आपले लेक्चर्स वगैरे होतात. आपण बघू शकता हा इंटरॅक्टिव्ह बोर्ड आपला, ज्याच्यावर लेक्चर वगैरे होतात. आणि हा क्लासरूम.
इंटरॅक्टिव्ह. सो गाईज त्याच्यात 100 स्टुडंटची कॅपॅसिटी आहे तिथं होऊ शकतं. मित्रांनो आता आपण आहे फर्स्ट फ्लोअरवर. फर्स्ट फ्लोअरचं सगळे स्पेशल रूम मॉडर्न फार्मसी. यामध्ये आपल्या सिनियर्सनी वगैरे जे मॉडेल्स वगैरे बनवलेले आहेत त्यावरून आपण इन्स्पिरेशन वगैरे घेऊ शकतो आणि ते मॉडेल्स आता आपण पाहणार आहोत. चला तर आता पाहूया आपण. तर मित्रांनो आता आम्ही कॅन्टीनमध्ये हा कॅन्टीनचा एरिया आम्ही रिसेस टाइममध्ये यूज होतो आमच्यासाठी. तर जसं की तुम्ही बघितलं फर्स्ट फ्लोअर बघितला आमच्या कॉलेजचा, सेकंड फ्लोअर बघितला, थर्ड फ्लोअरवरती आम्ही गेलो नाही कारण की थर्ड फ्लोअरवरती प्रॅक्टिकल सगळे चालू आहे तर तिथे आम्हाला जायची परमिशन नव्हती. तर एकत्रित मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा होता. आम्ही आमचे कॉलेजचा एक थोडासा व्ह्यू दिला तुम्हाला. 2026-27 मध्ये आता ऍडमिशन चालू होतील फार्मसीचेच, त्यामध्येच बी फार्मसी डी फार्मसी असेल. तर तुम्हाला जर का कोणी इंटरेस्टेड असाल व्हिडिओ आपला कॉलेजमध्ये जर का तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, कॉलेजची थोडी जानकारी असेल तर हा तुम्हाला आम्ही एक छोटासा क्लिप्स मधून दाखवलं कॉलेजबद्दल. तर तुमच्या ब्राईट फ्युचरसाठी तुम्ही नक्की भेट द्या. हा जर का तुम्हाला कॉलेजमध्ये काही इंटरेस्ट असेल तर एकदा कॉलेजमध्ये व्हिजिट करा, थोडा टीचरांशी थोडीशी बातचीत करा, Inquiry करू शकता. इन्क्वायरी करू शकता आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. आपल्या कॉलेजमध्ये B.Pharm, D.Pharm अवेलेबल आहे सध्या फ्रेशर्ससाठी.